मेळघाटातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अचलपूर या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची जोरदार मागणी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे लेखी स्वरूपात केलेली आहे। दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने होणारे मृत्यू, गर्भवती महिलांचे हाल आणि बालकांच्या जीवनावर बेतणारी परिस्थिती लक्षात घेता ही मागणी करण्यात आली आहे। आमदार बच्चू कडू यांनी निवेदनात नमूद केलेलं आहे की अमरावती शहरात आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत। शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि हजारो बेडची क्षमता येथे आहे। विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, तर शहरातील रुग्णालयांमध्ये हजारो बेडची सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळे अमरावतीत आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणावर विकसित झालेल्या आहेत। मात्र दुसरीकडे मेळघाट आणि अचलपूर परिसरातील आरोग्य व्यवस्था अत्यंत बिकट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। अनेक गावांमध्ये डॉक्टर, औषधे आणि रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत। रुग्णांना 150 ते 200 किलोमीटरचा खडतर प्रवास करून अमरावती गाठावी लागते। या प्रवासादरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत। गर्भवती महिलांना वेळेवर उपचार मिळत नाहीत। आजारी बालकांना कडेवर घेऊन डोंगर दऱ्यांतून प्रवास करावा लागतो, तर वृद्ध रुग्ण उपचाराअभावीच घरातच वेदना सहन करत पडून राहतात। कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूचं वाढतं प्रमाण हे देखील त्या भागातील गंभीर समस्या असल्याचं त्यांनी नमूद केलंय। अचलपूर हे भौगोलिकदृष्ट्या चांदूर बाजार, अंजनगाव, दर्यापूर, धारणी आणि चिखलदरा या भागांसाठी केंद्रबिंदू असल्यानं येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणं अत्यंत उपयुक्त ठरेल। तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन उपलब्ध असून भविष्यात स्वतंत्र जिल्हा म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचंही कडू यांनी सांगितलंय। सध्या अचलपूर तालुक्यात केवळ 150 ते 200 बेडची सुविधा उपलब्ध असून त्याच्या तुलनेत अमरावतीत 3500 पेक्षा अधिक बेडची सुविधा आहे। त्यामुळे आरोग्य सुविधांचे असमतोल वितरण स्पष्ट दिसून येत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। अमरावतीत आधीच मोठ्या प्रमाणावर सुविधा आहेत, मात्र मेळघाटातील लोक आजही उपचारासाठी तडफडत आहेत। अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाल्यास हजारो गरीब आणि आदिवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असं कडू यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मेळघाट दौऱ्यात आरोग्य समस्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले आहे। त्या आश्वासनांची पूर्तता होत असल्याचे या मागणीतून दिसून येत असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे। शासनानं या गंभीर आणि मानवतावादी प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देऊन अमरावती येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अचलपूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे। वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातल्या सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि आमची फार पूर्वीची मागणी होती का अमरावती जिल्ह्यात शहरात नसावं, आमचं मुळात तसं म्हणणं नाही आहे, पण मला असं वाटतं का पहिले गरज कुठं आहे ते शोधली पाहिजे आणि सरकारनं त्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं असं वाटतं। का आज आपण पंजाबराव जी देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत आहे, पुन्हा गाडीचं पण आहे, पोटे साहेबांचं पण आहे आणि हे सुपर हॉस्पिटल वगैरे सगळ्या सुविधा तिथे आहे। पण मेळघाटच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला अधिक मजबूतीनं भर करायचा असेल तर अचलपूर हा सी जोडणाऱ्या 5 तालुक्यात जर हे वैद्यकीय महाविद्यालय पहिले तिकडे आपण जर शिफ्ट केलं आणि नंतर आपण जर अमरावतीत दिलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त साध्य आपल्याला करता येईल आणि जिथं गरज आहे तिथं दिल्यासारखं पण होईल। म्हणजे तहान लागलेल्या लोकांना पाणी पाजायचं का थंड पाणी पाहिजे अशा लोकांना पाणी पाजायचं हे सरकारनं ठरवलं पाहिजे।